11वीचे नो टेन्शन सगळ्यांना प्रवेश 24,000 विद्यार्थी आणि 39,000 जागा 9 जून पासून सुरू होणार शून्य फेरी। लग्न समारंभातील आनंदही चोरट्याने हिरावला। कोण कधी येऊन हात सफाई करेल याचा नेम नाही, अशीच घटना आर्णी मार्गावर हरितवाल लोन्स येथे घडली। वधू पित्याचे चोरट्याने 5 लाख रोख 25 ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने लपास केले। हा प्रकार 5 जूनच्या पहाटे 2 वाजता उघडीस आला। कळंब येथे भरधाव कंटेनरने एका सायकल स्वारात चिरडल्याची घटना शुक्रवारी सकाळी 10 वाजण्याच्या सुमारास घडली। हा अपघात कळंब येथील छत्रपती शिवाजी महाराज उड्डाणपुलाजवळील बाबुळगाव रोडवर घडला। मृतकाचे नाव रामदास गणपतराव देशकर। भारतीय शेती प्रामुख्याने मोसमी पावसावर अवलंबून आहे, मात्र गेल्या काही वर्षापासून पावसाची अनियमितता वाढली। यामुळे शेतकऱ्यांना पूर्वसूचना मिळाल्यास हे नुकसान कमी होऊ शकते। हा विचार करून भारतीय कृषी विभागाने भारतीय हवामान विभागाने मेघदूत हे ॲप तयार केले। वरणी तालुक्यातील वांजरी येथे शेतीच्या वादातून एकाला तिघांनी लाथाबुक्क्यासह काठीने बेदम मारहाण करण्यात आली। ही घटना गुरुवारी रात्री 8:30च्या सुमारास घडली। भूमी अभिलेख उप अधीक्षक यवतमाळ कार्यालयाच्या कारभाराची खुद्द जिल्हा अधीक्षकांनीच पोलखोल केली। हद्द कायम करण्याची केलेली कारवाई सोदस असल्याने सुनावणी घेऊन ती रद्द करावी असे आदेश देण्यात आले। बकरी ईदच्या पार्श्वभूमीवर शुक्रवारी सायंकाळी यवतमाळ पोलिसांनी शहरातून रूट मार्च केला। शनिवारी असलेली बकरी ईद शांततेत पार पडावी याकरिता पोलीस सज्ज असल्याचा संदेश त्यांनी यातून दिला। कळंब चौक परिसरासह मुख्य बाजारपेठेतून पोलिसांचे पथसंचलन झाले। वणी तालुक्यातील कोळसा वाहतुकीच्या धावत्या ट्रकला अचानक आग लागली। आगीत ट्रकची संपूर्ण कॅबिन जळून खाक झाली। ही घटना गुरुवारी दुपारी 2 ते 2:30 वाजेच्या सुमारास ब्रह्महाण गावाजवळ घडली। चालकाने प्रसंगवधान राखल्याने पुढील अनर्थ टळला। ट्रकची वायरिंग शॉर्ट झाल्याने ही आग लागल्याचे सांगण्यात येत आहे। पावसाळा तोंडावर आल्याने संभाव्य अतिवृष्टी पूर परिस्थितीत लक्षात घेता जून ते ऑगस्ट या 3 महिन्याचे रेशन एकाच वेळी देण्याचा निर्णय शासनाने घेतला। त्या दृष्टीने दारवा पुरवठा विभागाकडून तयारी सुरू। वरणी तालुक्यात यवतमाळ चंद्रपूर जोडणारे जुनाळा पुलाचे काम पूर्ण झाले असून तत्काळ भूसंपादनाचे काम करून या पुलाला जोडणारे रस्त्याचे काम तत्काळ सुरू करा, अशी मागणी एका पत्राद्वारे वणीचे आमदार संजय देरकर यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली।